रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती, योगेश मस्के सरांसोबत. आज आपण केकत जळगाव, पैठण तालुक्यामधील गाव आहे. इथं विजय थोरे सरांच्या बागेमध्ये आलो आहोत. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी आपण ह्या बागेला पहिल्याच व्हिजिट केली होती. त्यावेळेस पाऊस बंद झालेला होता आणि झाडाची परिस्थिती बघून आपण पुढच्या बहारासाठी ट्रीटमेंट सुरू केली होती. तर योगेश मस्के सर त्यांच्यासोबत चर्चा करतील. रामराम सर. नमस्कार. राम राम. सर आम्ही ज्यावेळेस आलो होतो तुमच्याकडं, मला वाटतं 1.5 महिना झाला आता. 1.5 महिना झाला. तर तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती तुम्हाला काय अंतर वाटायलं आहे? नाही, तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीत फार मोठा फरक पडलेला आहे. त्यावेळेस हे जे पानं होते त्याच्यावर पांढरे पिवळे असे टिपके टिपके होते. आता हा जे पूर्ण पान आहे हे पूर्ण हिरवगार झाले. म्हणजे तेव्हामध्ये आणि आतामध्ये पूर्ण फरक पडला. ह्याच्या सध्याचा बहार आहे हा मरगबहार. ह्या मरगबहारच्या ह्याच्या मोसंब्यात यांची साईज फार छोटी होती. आता यांची साईज बऱ्यापैकी दिसते आपल्याला. आणि मंगू किंवा बुरशी किंवा असले कुठलाही रोग याच्यावर सध्या तरी दिसत नाही. उद्या फ्युचरमध्ये काय होईल ते सांगता येत नाही, सध्या बिलकुल नाही. आणि याची ग्रोथ किंवा याची साईज फार छान झाली. त्याच्यामुळं यांचं आपली जी ट्रीटमेंट आहे किंवा आपली जी औषधे त्याचा नक्कीच या ठिकाणी फायदा झालेला आहे. योगेश सर, आपण ज्यावेळेस बागेत आलो होतो त्यावेळेस आपल्याला आंब्या बहाराचं पण चांगलं नियोजन करायचं होतं आणि सोबत मिरग्या बहाराचा माल भरपूर होता. म्हणजे आज आपल्या 400-450 झाडांमध्ये जवळजवळ 10 टनाच्या आसपास मिरग्याचा माल भरू शकतो असं वाटतंय. आणि एक प्रॉपर साईज झाल्यानंतर बिलकुल ते भरण्याची शक्यता वाढून जाईल. तर आपण तुमच्या काय डोक्यामध्ये नियोजन होतं? आपलं नियोजन सरांनी तर आपल्याला आंब्या बहार फोडण्यासाठीच बोलवलं होतं. सोबत मरग बहार असल्यामुळं बागेमध्ये आपण ट्रीटमेंट अशी चालू ठेवली की जेणेकरून आपल्याला ज्या काडीवरती आंब्या बहार फोडायचा ती काडी पण ट्रेस गेली पाहिजे, ती पण तयार झाली पाहिजे. आणि त्याच्यासोबत जो आपला मरग बहार होता, जी फळं होती झाडांवर, त्यांच्याही क्वालिटी कुठं खराब होता कामा नये. त्यांची फुगवण, क्वालिटी, साईज या गोष्टी सगळ्या व्यवस्थित राहायला पाहिजे, अशीच ट्रीटमेंट आपण बागेत घेतली होती. आणि त्याच्यामुळं काय झालं, जे बागेत पिवळसरपणा वगैरे होता, आम्ही आलो त्यावेळेस सर एक प्राध्यापक आहे कॉलेजला. सर, कॉलेजचं नाव काय आपलं? ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय विहामंडवा. पॉलिटिकल सायन्स. पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र शिकवतो मी. तर ज्यावेळी सर आता तुम्ही आज बघताय 1.5-2 महिन्यामध्ये, अगोदर आम्ही आलो त्यावेळेस बागेत कशी कंडिशन होती आणि आज आता तुमचा झाडांवरचं पानांची साईज, पानातली ग्रीनरी, त्यासोबत झाडावर जी काडी आपण बनवू लागलो, पुढं आपल्याला आंब्या बहार फोडायचं, डेव्हलप झाली ना ती काडी. ती काडी पण चांगली झाली आणि पुढं त्याची फूट चांगली निघा आंब्या बहाराची, ही श्युरिटी आपल्याला आली. याच पद्धतीत आपण ट्रीटमेंट केली सर. आज सरांनी एक नवीन माहिती आपल्याला दिली. आपण ज्यावेळेस मिरग्या मालाची चर्चा करत होतो तर सरांनी काय सांगितलं की मागच्या वर्षी मिरग्याचा माल यांनी मार्चमध्ये विकला आणि विशेष म्हणजे सरांनी स्वतः विकला. सर, कसा अनुभव होता तुमचा? नाही, तो माल एवढ्या प्रमाणात नव्हता. एक 3 टनाचा हिशोब होता. आणि तो 3 टन माल इथं त्यावेळेस आपल्या लोकल मार्केटमध्ये 15-20 रुपयाच्या हिशोबात मागत होते. तो मग माल मी पूर्ण पुण्याच्या मार्केटला नेला. पुण्याच्या मार्केटला म्हणजे मी काय मार्केटला दिला नाही तो, तर आपल्या जो हातकाटा असतो त्या हातकाट्यावर चौकात उभा राहून विकला. 50 रुपये किलोच्या हिशोबात तो माल मी स्वतः विकला. त्याचे फार पैसे झाले मस्त. पण एवढा वेळ किंवा कमी माल जर असेल किंवा ट्रान्सपोर्टिंग ह्या सगळ्या गोष्टीच्या सगळं खर्च अर्ज जाता तरी म्हणलं तरीसुद्धा त्या ठिकाणून चांगले पैसे मला आले. तुम्हाला सगळा खर्च जाऊन त्यावेळेस कितीमध्ये पडला? सरासरी खर्च किलो मागं 5 रुपये गेला माझा. 45 रुपये किलोची पूर्ण तोडण्याचं, नेण्याचं सगळं मेहनत तुमची पूर्ण. आणि हातामध्ये किती पडले? हातामध्ये लाखाच्या पुढं गेले ना ते. नाही, म्हणजे टनाच्या हिशोबाने किती पडले? 2.5 टन माल ना. हां. ते 1.5-2 लाखापर्यंत गेला ना पूर्ण. अच्छा. अच्छा, म्हणजे शेतकऱ्याने हातबल होण्याची गरज नाहीये. नाही, तुम्ही जर करू शकत असाल, स्वतः जर करायची इच्छा असेल तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जाऊ शकतात. छत्रपती संभाजीनगरला गेले तरी सध्या चौकामध्ये गाड्यावाले उभा राहतात आणि त्यांच्याकडेही 35 रुपये 40 रुपये सध्याही मोसंबीचं मार्केट आहे. पण तुमची तयारी पाहिजे, तुमची तयारी पाहिजे. सर, तुम्ही प्राध्यापक आहात, बाकी शेतकरी शिकलेले नसतात, बाजारभावाची जास्त त्यांना माहिती नसते, तर अशा शेतकऱ्यांना काय मेसेज आहे तुमचा? कारण घाबरतात शेतकरी, आपला माल बाहेर न्यायचा म्हणजे. काय होतंय, आपल्याला पिकवता येते पण विकवता येत नाही. आणि पिकवण्यापेक्षा आता कसं विकलं जाईल आणि चांगल्या पद्धतीने विकलं जाईल याच्यावर आपण थोडासा विचार आणि अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक कुठलाही सध्या माल घ्या किंवा कुठलाही प्रोडक्ट घ्या तर आपल्याला पिकवता येतं पण विकायची फार अडचणी आहेत. आणि जास्तीत जास्त 50% नफा व्यापारी कमवतात.
त्याच्यामुळे व्यापाऱ्याकडे जो असतो आपण जर थेट गिरायकापर्यंत जर गेलो तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि जी तोट्यामध्ये आपण म्हणतो शेती चालली ती नक्कीच नफ्यात शेती येईल. सो मागच्या 15-20 दिवसामधून आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांशी चर्चा होते. आंब्याचा माल पण जवळजवळ संपत आलेला आहे मार्केटमध्ये. मिरग्या मार्केटमध्ये यायला आहे. आता मिरग्या मार्केटमध्ये यायला आहे, कच्चा यायला बराचसा, त्यामुळे व्यापारी वर्गसुद्धा कमी भावामध्ये तो घेऊ लागला आहे. मंड्यांमध्ये 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपयाच्या आशेने चालला आहे. तर शेतकऱ्यांना हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला आपल्या मालाची गुणवत्ता ठेवता यायला पाहिजे आणि त्याला टिकवता यायला पाहिजे, जेणेकरून त्याला योग्य मालभाव मिळेल. आणि सध्या आता परिस्थिती अशी आहे की बराचसा जो जुना आंब्या बहारचा माल होता, जो समजा 20-25% जो उरला आहे त्यापैकी 10% तर असा आहे तो खराब माल आहे. जोपर्यंत तो मार्केटमधून जात नाही तोपर्यंत नवीन मालाला भाव येईल असं वाटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडंसं पेशन्स ठेवून आपल्या मालाची गुणवत्ता वाढवावी. आता हा जो माल आहे आता समजा सरासरी 15-16 रुपयांनी मार्केटमध्ये मागतात कमी व्यापारी मागतात. हा जर मार्च एप्रिल पर्यंत थांबलो, आता थंडीत दिवसाही याला मार्केट तर राहणार नाही. उन्हाळ्याचे दिवस सुरू होते त्यावेळेस याचा भाव ऑटोमॅटिक उचलला जाईल. आणि जरी गळ झाली, आता समजा 8-10 टन हा माल जर असेल, जरी गळ झाली 50% जरी गळ झाली तरी 5 टन जरी निघला आणि त्याला जर 30-35-40 रुपये जर भाव लागला तर तुम्ही प्लसच आहेत ना, मायनस होत नाहीत. हो, चांगले पैसे होतात. चांगले पैसे होतात त्याचे. आणि उन्हाळ्यामध्ये ज्यूसला हेच चालतं. हां, आणि तुम्ही जर याच्यावर ट्रीटमेंट करत असताना तुमच्या हिशोबाने जर हे गळत नसेल तर हा माल माझा जर 10 टन निघला तर 40 रुपयाने किती हो राहिले? नाही, 4 लाख आतापर्यंत 4 लाख आपले रुपये. 1.5-2 महिन्याच्या ट्रीटमेंट मध्ये तर कुठं डिस्टर्ब झाला डिस्टर्ब नाही ना. झालं नाही ना आतापर्यंत. त्याला मंगू वगैरे आला असता पण तो काही आला नाही आणखी. म्हणजे जी क्वालिटी पाहिजे ती फळांची क्वालिटी मेंटेन झाली. आणि त्याच्यापेक्षा आम्ही बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना म्हणतो, आम्ही जे 909 सांगतो त्यांना, त्यामुळे मंगू वगैरे याच्यापासून फळं आपले दूर राहतात आणि ते आपल्याला दिसतं रिझल्टमध्ये. आणि आता आपण याची आता झालं 15-20 दिवसामध्ये आपण पाण्याचं नियोजन करणारच आहे बागेत, बरोबर आहे की नाही? मग जसं नंतर जो आपला आंब्या बहारासाठी नियोजन होईल तसं आपलं खत पाणी वगैरे सगळ्या याला पण गोष्टी जाईल. जाणार आहे. म्हणजे हा मालही त्याचा पण बनवणार आणि फायदाच पुढं- होणार त्याला. आणि ज्यावेळेस आपण फ्लड पाणी देणं सुरू करू तेव्हा आपण याची साईजवर काम करूयात. हो. हां, ते दोन्ही आंब्या बहाराची गुंडी पण सेट होते आणि सोबत याच्या मालाची पण गुणवत्ता वाढून जाते, वजन वाढतं. वजन वाढतं, साईज वाढतं. हम्म. तर अशा प्रकारे आमच्या डोक्यामध्ये नियोजन आहे. आमची इच्छा असते की शेतकऱ्याला जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा. नक्कीच बाजार भाव शेतकरी टिकला तर मग सगळ्या गोष्टी होतील. शेतकरी टिकला तर बाजार टिकेल, बाजार टिकला तर बाजारही म्हणजे जो व्यापारी आहे तो टिकेल. आणि तुम्ही जर आउटपुट दिलं तर पुढच्या वर्षी नमस्कार होईल. बिलकुल. मग आम्हीच खड्ड्यात म्हणलो तुम्हाला कुठून बोलवणार? ना. बरोबर आहे. मागच्या वर्षी असंच सर, आम्ही मागच्या वर्षी 22 डिसेंबर 2024 रहाटगाव शिवारामध्ये शरद शिंदे म्हणून SBIची ब्रांच चालवतात ते रहाटगावमध्ये, त्यांच्या बागेमध्ये आम्ही मिरग्या मालासाठी ट्रीटमेंट केली होती साईजसाठी 22 डिसेंबरला. आणि 15-20 दिवसामध्ये त्यांच्या 8च दिवसामध्ये तसं, पण आम्ही नॉर्मली 15 सांगतो, 15-20 दिवसामध्ये 50-60 ग्रामनी त्यांचं ॲव्हरेज वजन वाढून गेलं होतं. फळांचं आणि फळाची गुणवत्ताही वाढली, चकाकी वाढली, सगळ्या गोष्टी आहे. आणि त्यांनी असंच तुम्ही जसं म्हटलं आता सध्या 17-18चा भाव चालू आहे, 16चा, त्यांनी पण तो मग चांगल्या मालभावामध्ये नंतर विकला. तर अशी आमची पण इच्छा आहे की तुम्ही तसंच करावं. सोबतच सर ती ट्रीटमेंट झाल्यानंतर मृग बहार असताना सुद्धा आंब्या बहाराचे फूट निघले होते सर. फूट निघली. हां. ते आपल्याला पण तेच करावं लागेल ना आता. हो, जे की शरदराव स्वतः व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की मला आंब्या बहार अपेक्षित फुटेल याची नव्हतं गॅरंटीच त्यांना. नाही आहे. भरपूर लोड होता त्यांच्या बाजूला. हा, जास्त फुटलेला झाडात असताना. असलेली ताकद हम्म. आणि आपण योग्य नियोजनाने गेलो त्यामुळे काय झालं? झाडात जर ताकद असेल तरच ते फुटल. गोष्टी शक्य होऊन जातात. नाहीतर तर मग सगळ्या शेतकरी मित्रांना ही रिक्वेस्ट आहे की मागच्या वर्षीचे आपले जे फळबाग सोबतीचे व्हिडिओज आहेत त्याच्यामुळे तुम्ही 22 डिसेंबर 2024चा शरद शिंदे यांचा व्हिडिओ बघा. त्यानंतर 9 जानेवारी जेव्हा आम्ही साईज घेतली होती, आम्ही त्यांना 8 तारीख सांगितली होती साईजला, त्यांनी 10 तारखेला बोलवलं होतं आम्हाला, पण मध्ये अचानक ते शेतात आले तर मग आम्ही 9 तारखेला व्हिडिओ घेतला होता. तर 9 जानेवारी आणि 22 डिसेंबर याचा मिरग्या मालासाठी जो व्हिडिओ आहे तो विशेष करून बघावा. त्याच्यामध्ये तेच म्हटले होते की मला पूर्ण गॅरंटी आहे की आंब्या फुटू शकत नाही. मग त्यानंतर आंब्या फुटल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती ही पण शेतकऱ्यांनी बघावी. त्या व्हिडिओमध्ये कारण शेतकरी सगळ्यात फसवला गेलेला एक म्हणजे समाजातला घटक आहे. त्यांनी जागृत व्हावं ही आमची इच्छा आहे. नाही, त्याला कोणीही फसवतं. सहजासहजी फसणारा प्राणी आहे. नाही सर, याच्यामध्ये काय शेतकरी पण थोडंसं कुठली गोष्ट करताना थोडं वैचारिक करायला पाहिजे, थोडं समजून घेऊन करायला पाहिजे. बरोबर. तुम्ही फळबागेत काम करताय तर नियोजन करा, नियोजन करा, तुमचं सगळं व्यवस्थापन ठेवा. व्यवस्थापन ठेवा. तुम्ही विद्यापीठ आहे, KVK भरपूर गोष्टी आहे बरोबर आहे. ॲग्रीमध्ये. तुम्ही ते काय तेव्हा ॲग्रीचे पुस्तकं दुसऱ्याच्या बागाला भेट द्या. भेटी द्या जे आपल्यापेक्षा चांगलं उत्पादन घेऊ लागले.
त्याच्याकडून माहिती करा माहिती ते करा. काय करू लागले वार्षिक. आणि निसर्ग कसं प्रत्येक उत्पादन वर्षी आपल्या ठेवलं. विरोधात असेल असं नसतं. नाही, तेव्हा- निसर्ग जरी विरोधात असेल तरी आपण त्या निसर्ग जर विरोधात गेला तर त्याच्यापासून उपाययोजना नेमकं काय आपल्याकडे करायचं पाहिजे. उपाययोजना, तेही अगोदर आपल्याला जर कळायला उपाययोजना पाहिजे. करून हम्म. ठेवलेल्या असल्या तर तर आपण मग त्या फरक नुकसान पडत नाही. पातळीला जात नाही सर. तो फरक जे पडत रेग्युलर नुकसान होतं ना त्याच्यापासून आपण टाळल्या जातं, भरपूरचं नुकसान आपलं टळतं. आता माझ्या आंबा बहार नाही का पूर्ण गळाला हम्म. एक नाही, जो 12-15 टन माल निघणार होता तो 2-2.5 टन बळच द्यावा लागला व्यापाऱ्याला. या ह्या पावसामुळं. वर्षीचीच पावसामुळं ह्या वर्षीचीच परिस्थिती, त्याला काही करू शकत नाही. पण आता तुमच्यासारखे जर मार्गदर्शक असले तर मग त्याच्यावरही आपल्याला मात करता येईल. तेच मग सर नियोजनाचाच खेळ आहे आणि फळबागेत नियोजनच लागतं सर. शेतकरी मित्रांनी हे लक्षात घ्यावं. प्रत्येक गोष्टीचं नियोजन असतं. बहार नियोजन वेगळं असतं, झाडाचं संगोपन वेगळं असतं, झाडामध्ये खताचं नियोजन असतं, पाण्याचं नियोजन, सगळं व्यवस्थापन असतं. ते वेळोवेळी झालं तर 100% आणि ह्या नियोजनाचाच भाग असतो की आम्ही 8-10 दिवसाला आमची बागामध्ये विजिट असते. हा, 15 जो बदलाव आहे आम्ही अगोदर काही ठरवलं असेल, थोडासा जो बदलाव करायचा बागेच्या परिस्थितीनुसार तो आम्हाला करणं शक्य होऊन जातं. आणि तुम्ही प्रत्यक्ष आम्ही जर आले तर मग तुमच्या लक्षात येऊन बाग जातं न काय बघता आम्ही नाही सांगू शकत या गोष्टी. ते. बरोबर आहे. चला धन्यवाद. चालेल, धन्यवाद सर. धन्यवाद सर.